आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक प्राप्त झालेली लासलगाव बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बाजार समिती सभागृहात पार पडली। लासलगाव बाजार समितीची निवडणूक म्हटली की संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते। ठरलेल्या आवर्तनानुसार सभापती पदासाठी डी.के. नाना जगताप यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। उपसभापती पदासाठी राजेंद्र बोरगुडे व ललित दरेकर अशा 2 संचालकांचे अर्ज प्राप्त झाले, परंतु भुजबळ साहेबांच्या मध्यस्थीनंतर राजेंद्र बोरगुडे यांची माघार झाली। ललित दरेकर यांच्या नावाची उपसभापती पदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। भुजबळ यांच्या विनंतीला मान देऊन ही निवड बिनविरोध होत आहे असे संचालकांनी आपल्या मनोगतात सांगितले। या प्रसंगी माजी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींना शुभेच्छा दिल्या। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली। निवडणूक प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप खैरे यांनी महत्त्वाची भूमिका ठरली। या प्रसंगी सर्व संचालक उपस्थित होते। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक निफाड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नरेंद्र वाढवणे यांनी काम पाहिले। गणेशनगर येथे डी.के. नाना जगताप यांच्या सभापतीपदी निवड झाल्यामुळे फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले। सर्व समाज बांधवांच्या वतीने गणेश मंदिरात नागरी सत्कार करण्यात आला। त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या निवडीच्या वेळी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व सर्व सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। बिनविरोध माझी चेअरमनपदी निवड केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची डेव्हलपमेंट कशी जास्तीत जास्त करता येईल, शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी काय सुविधा जास्तीत जास्त देता येतील त्याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील। या अगोदरही सुवर्णाने 4-4.5 वर्ष सभापती म्हणून काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या वेळेला मागच्या म्हणजे जवळजवळ 3 ते 4 वर्षामध्ये जास्तीत जास्त सुट्ट्या कमी करून कृषी उत्पन्न बाजार समितीची डेव्हलपमेंट कशी जास्तीत जास्त करता येईल याच्यावरही आम्ही याच्या अगोदरही भर दिलेला आहे आणि आता सर्वांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त कसं चांगलं काम करता येईल याच्यावरती आम्ही भर देऊन चांगलं काम करतो।